विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 11वी इतिहासमधील पहिला प्रकरण आद्य शेतकरी याविषयी माहिती घेणार आहोत। या प्रकरणामध्ये एकूण 6 प्रमुख उपमुद्दे आहेत। त्यातला पहिला प्रमुख उपमुद्दा आहे 1.1 नद्याकाठची संस्कृती। दुसरा प्रमुख उपमुद्दा आहे 1.2 शेतीची सुरुवात अर्थात कृषी उत्पादन। तिसरा प्रमुख उपमुद्दा आहे 1.3 भारतातील आद्य शेतकरी। चौथा प्रमुख उपमुद्दा आहे 1.4 स्थिर गाव वसाहती अर्थात संघटन आणि व्यवस्थापन। पाचवा प्रमुख उपमुद्दा आहे 1.5 व्यापार आणि दळणवळण। सहावा प्रमुख उपमुद्दा आहे 1.6 नागरीकरणाची सुरुवात। विद्यार्थी मित्रांनो, या प्रमुख उपमुद्द्यांच्या आधारे आपण या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। या प्रकरणामध्ये आपण सुरुवातीला प्रस्तावना वजा माहिती पाहूया। त्यातला पहिला मुद्दा आहे इतिहास म्हणजे काय। विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासक्रम परिचयाच्या वेळेस इतिहास म्हणजे काय, इतिहासाच्या विविध व्याख्या आपण अभ्यासलेले आहोत। आता या प्रकरणाच्या दृष्टिकोनातून आपण इतिहास म्हणजे काय ते अभ्यासूया। त्यात पहा, प्राचीन काळापासून आतापर्यंत मानवाने वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा आढावा घेणे म्हणजे इतिहास होय। मानवाला लेखनकला अवगत होण्यापूर्वीचा काळ हा इतिहासपूर्व काळ व मानवाला लेखनकला अवगत झाल्यानंतरचा काळ म्हणजेच ऐतिहासिक काळ म्हणून ओळखला जातो। इतिहासपूर्व काळ हा प्रदीर्घ असून त्यात अश्मयुगाचा समावेश होतो। मग आता अश्मयुगाचा समावेश होतो म्हटल्यानंतर आपल्या पुढे प्रश्न निर्माण होतो, अश्मयुग म्हणजे काय। त्यामध्ये पहा, ज्या काळात आद्य मानवाने प्रामुख्याने हत्यार व अवजार म्हणून दगडांचा वापर केला त्या काळाला अश्मयुग असे म्हणतात। या व्याख्याचा जर आपण अर्थ काढला तर मानवाने ज्या काळात हत्यार म्हणून किंवा शेती उपयुक्त अशी अवजार म्हणून केवळ दगडांचाच वापर केला अशा कालखंडाला अश्मयुग असे म्हणतात। अश्मयुगाचं जर आपण फोड केलं, विग्रह केलं तर अश्म आणि युग। अश्म म्हणजे दगड आणि युग म्हणजे कालखंड। याचाच अर्थ ज्या काळात मानवाने दगडांचा वापर हत्यार व अवजार म्हणून केला तो कालखंड असा त्याचा अर्थ निघतो। जेव्हा आपण अश्मयुगाचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला असे लक्षात येते की इसवी सन पूर्व 5 लाख वर्षापासून ते इसवी सन पूर्व 10,000 वर्षापर्यंतचा कालखंड हा अश्मयुगाने व्यापलेला आहे। म्हणजेच आपल्या लक्षात येते की साधारणतः 4,90,000 वर्ष एवढा प्रदीर्घ कालखंड हा अश्मयुगाने व्यापलेला आहे। अशा या प्रदीर्घ मोठ्या कालखंडाचे साधारणतः 3 भाग पाडलेले आहेत, 3 टप्पे पाडलेले आहेत। त्यातला पहिला टप्पा आहे पुराश्मयुग, दुसरा टप्पा आहे मध्याश्मयुग आणि तिसरा टप्पा आहे नवाश्मयुग। या तिन्ही टप्प्यांची जी काही वैशिष्ट्ये आहेत ते थोडक्यात आपण पुढील प्रमाणे पाहूया। त्यातला पहिला टप्पा आहे पुराश्मयुग। या काळातील मानव ओबडधोबड दगडी हत्यारे वापरीत असे। ही मानवाच्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील पहिली झेप होती। मानवाच्या उत्तरोत्तर प्रगत होत गेलेल्या प्रजातींनी तंत्रज्ञानाच्या पुढील पायऱ्यांचा विकास केलेला दिसून येतो। दुसरा टप्पा पहा, मध्याश्मयुग।
या काळातील मानवाने गारगोटी दगडाच्या छिलक्यापासून लहान आकाराची घासून गुळगुळीत केलेल्या हत्यारांचा वापर केला. या हत्यारांना सूक्ष्मास्त्रे असे म्हणतात. निसर्गाच्या निरीक्षणातून या काळातील मानवाने वन्य वनस्पतींची लागवड करण्यास सुरुवात केली. आता वन्य वनस्पती म्हणजे वनात आढळणारे वनस्पती, त्यांना वन्य वनस्पती असं म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर वन्य प्राण्यांना माणसाळवण्यास सुरुवात केले होते. मध्यश्मयुगीन मानवाच्या या क्रियेतूनच नवाश्मयुगाचा उदय झाला असे आपल्याला सांगता येते. तिसरा टप्पा आहे नवाश्मयुग. पृथ्वीच्या अब्जावधी वर्षाच्या इतिहासात इसवी सनापूर्वी सुमारे 12,000 ते 11,000 वर्षापूर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात येऊन उबदार व आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड सुरू झाला. त्याला होलोसीन कालखंड असे म्हणतात. या काळात मॅमोथ सारख्या विशालकाय प्राण्यांच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या. तसेच या काळात हिमखंड वितळल्यामुळे, आता हिमखंड म्हणजे भूमीच्या पृष्ठभागावर जे काही हिम म्हणजे बर्फाचा थर तयार झालेला असतो, तो थर वितळल्यामुळे जलाशयामधील पाण्याचे साठे वाढून अन्नासाठी उपयुक्त अशा प्राणी व वनस्पतींची उपलब्धता वाढली. त्यामुळे या काळातील मानवाचे भटके जीवन संपुष्टात येऊन नद्याकाठच्या स्थिर गाव व वसाहती म्हणजेच संस्कृती निर्माण झाल्या. पूर्णतः नवीन धर्तीची दगडी हत्यारे आणि ती घडवण्याचे नवे तंत्रज्ञान यामुळे या काळाला नवाश्मयुग हे नाव मिळालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता या प्रकरणातील जो काही प्रमुख उपमुद्दे आहेत त्या मुद्द्यांविषयी माहिती घेऊया. त्यातला पहिला प्रमुख उपमुद्दा आहे 1.1 नद्याकाठची संस्कृती. त्यामध्ये पहा, शेतीची सुरुवात आणि स्थिर गाव व वसाहतींच्या उदयातून जगभरात नद्याकाठच्या प्रदेशात सर्वाधिक प्राचीन नागरी संस्कृती विकसित झाल्या. नागरी संस्कृती याचाच अर्थ शहरी संस्कृती. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यापार उद्योग चालतात अशी नगरे किंवा शहरे, त्यांना नागरी संस्कृती असे म्हटलेले आहे. तर याविषयीची जी काही सविस्तर माहिती आहे ती माहिती आपण पुढील प्रमाणे पाहूया. त्यातला पहिला मुद्दा पहा, टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांचे खोरे अर्थात मेसोपोटेमिया संस्कृती. त्यामध्ये पहा, आजचे इराक, सिरिया, इराणचा पश्चिमेकडील प्रदेश व तुर्कस्तानचा आग्नेयेकडील प्रदेश यांचा प्राचीन मेसोपोटेमिया या संस्कृतीमध्ये किंवा या प्रदेशामध्ये समावेश होत असे. मेसोपोटेमिया हे टायग्रीस आणि युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्याचे ग्रीक भाषेतील नाव आहे. मेसॉस म्हणजे मधला आणि पोटेमॉस म्हणजे नदी. याचाच अर्थ दोन नद्यांच्या मधला प्रदेश म्हणजेच मेसोपोटेमिया होय. मुबलक पाणी आणि सुपीक जमीन यामुळे मेसोपोटेमियामध्ये मध्याश्मयुगीन भटके जनसमूह स्थिरावले आणि नवाश्मयुगीन गाव वसाहतींचा उदय झाला. तेथील नवाश्मयुगीन आद्य वसाहती इसवी सनापूर्वी 10,000 वर्षे इतक्या प्राचीन आहेत. येथील शेतकरी गहू आणि बार्ली पिकवत असत. नद्याकाठची दुसरी प्राचीन संस्कृती म्हणजे नाईल नदीच्या खोऱ्यातील संस्कृती अर्थात इजिप्त. याविषयी माहिती पाहूया. आफ्रिका खंडाच्या उत्तरेस असलेला नाईल नदीच्या खोऱ्यातील प्रदेश म्हणजे इजिप्त होय. इजिप्तचे मूळ नाव केमेत असे होते. केमेत म्हणजे
काळी भूमी असा त्याचा अर्थ होतो. नाईलच्या पुरात वाहून आणलेल्या गाळामुळे येथील जमिनीचा रंग काळा दिसतो. त्यावरून हे नाव पडले असावे. इजिप्तला फटकाप्ता असेही म्हणतात. ता म्हणजे देवाचे मंदिर होय. इजिप्तचे अरबी नाव मिस्र असे आहे. ग्रीकांनी त्याचे रूपांतर इजिप्टस असे केले. त्यावरून इजिप्त हे नाव पडले. नेपोलियन बोनापार्टने इसवी सन 1798 मध्ये इजिप्तवर आक्रमण केले. त्याच्या सैनिकाला नाईल नदीच्या मुखापाशी रोझेटा येथे शिलालेख सापडला. तो शिलालेख मॅसिडोनियाचा राजा टॉलेमी याने ग्रीक व इजिप्तच्या हायरोग्लिफिक व डिमॉटिक या 2 लिपीमध्ये कोरवलेला होता. नेपोलियनच्या सैन्याबरोबर आलेला फ्रेंच पंडित शाम्पोलिओ याने त्यातील ग्रीक लिपीचे वाचन केले. त्यावरून असे दिसते की इसवी सनापूर्वी 6000 वर्षाच्या सुमारास नवाश्मयुगीन वसाहती इजिप्तमध्ये वसल्या होत्या. तिथे शेतीची सुरुवात याच सुमारास झाली. तेथील शेतकरी गहू आणि बार्लीचे पीक घेत असे. जगातील प्राचीन संस्कृतीपैकी तिसरी संस्कृती आहे हो ह्यांग हो नदीच्या खोऱ्यातील चीनी संस्कृती. त्याच्याविषयी माहिती पाहूया. हो ह्यांग हो नदीच्या खोऱ्यात चीनी संस्कृतीचा उदय झाला. चीनमधील नवाश्मयुगीन गाव वसाहतीमध्ये इसवी सनापूर्वी 7000च्या सुमारास शेतीची सुरुवात झाली. गहू, राळ आणि भात ही पिके घेतली जात होती. हो यांग हो या नदीला येलो रिव्हर अर्थात पीत नदी असेही म्हणतात. कारण ही नदी आपल्या प्रवाहाबरोबर पिवळसर रंगाचा गाळ वाहून आणते. त्यावरून तिला हो ह्यांग हो असे नाव पडले. येलो रिव्हर हे हो ह्यांग हो या चीनी नावाचे भाषांतर आहे. तसेच तिच्या अन्य नावामध्ये रिव्हर व मदर यांचाही समावेश आहे. रिव्हर म्हणजे एकमेव महत्वाची नदी, तर मदर हे शब्द चीनी संस्कृतीची जन्मदात्री असे सूचित करते. हिमालयातील हिमखंड चीनमधील हो ह्यांग हो व यांगत्से या नद्यांच्या पाण्याचे मुख्य स्रोत आहे. हो ह्यांग हो नदी सतत पात्र बदलत असते. तसेच तिला येणारे पूरही अत्यंत विनाशकारी असते. म्हणून या नदीला स्वारो नदी असेही देखील म्हणतात. स्वारो याचा अर्थ अश्रूंची नदी होय. नद्याकाठच्या संस्कृतीमधील चौथी संस्कृती पाहूया. सिंधू आणि सरस्वती नद्यांचे खोरे अर्थात भारतीय उपखंड. त्यामध्ये पहा, सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्यात भारतीय उपखंडाचा उदय झाला. आज हा प्रदेश भारत आणि पाकिस्तान यामध्ये विभागलेला आहे. इसवी सनापूर्वी 8000च्या सुमारास भारतीय उपखंडात स्थिर गाव व वसाहती अस्तित्वात आल्याचे सिद्ध झाले आहे. येथील शेतकरी बार्ली व काही प्रमाणात गव्हाचे पीक घेत असे. शेतीबरोबरच गाय, बैल, शेळ्या व मेंढ्या पाळत असत. त्यांची घरे मातीची होती असे पुराव्यावरून दिसते. बलुचिस्तानमधील मेहरगड येथील उत्खननात भारतीय उपखंडातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग कालक्रम दर्शविणारे भौतिक पुरावे मिळालेले आहेत. त्यावरून असे दिसते की भारतीय उपखंडातील काही गाव वसाहतींचा विकास होऊन इसवी सनापूर्वी 3000च्या सुमारास हडप्पा संस्कृतीचा उदय झाला असावा. या प्रकरणातील दुसरा प्रमुख उपमुद्दा पाहूया. 1.2 शेतीची सुरुवात अर्थात कृषी उत्पादन. त्यामध्ये पहा, इस्रायल येथील बार इलान विद्यापीठातील
संशोधकांच्या संशोधनानुसार सुमारे 23,000 वर्षापूर्वीपासूनच शेती केली जात असावी. या संबंधीचा पुरावा इस्रायलमधील गॅलिली समुद्राजवळ असणाऱ्या ओहलो येथील पुराश्मयुगीन उत्खननात मिळाला आहे. तिथे मानवी वस्तीच्या पुराव्यांच्या बरोबरीने बार्ली, तृणधान्याचे दाणे, फळांच्या बिया व उत्क्रांत झालेल्या तणबियाही मिळालेल्या आहेत. ते नैसर्गिक उगवलेले नसून त्यांची मुद्दाम लागवड केल्याचे पुरावे मिळाले आहेत. तसेच धान्य वाटण्यासाठी पाट्या, वरवंट्याप्रमाणे वापरलेले दगडही मिळालेले आहेत. परंतु इतरत्र मिळालेल्या पुराव्यावरून असे दिसते की मध्याश्मयुगीन जनसमूह एका जागी अधिक काळ स्थिरावू लागले. निसर्गतः उगवलेल्या तृणधान्यांची कापणी करता करता शेतीचे तंत्र विकसित केले. इसवी सनापूर्वी 10,000 ते इसवी सनापूर्वी 8,700 या नवाश्मयुगीन काळातच शेतीची सुरुवात झाली. विविध प्रदेशातील नवाश्मयुगाचा काळ वेगवेगळा आहे. शेतातून गहू, जवस, बार्ली ही पिके घेतली जात. शेतीच्या जोडीला पशुपालनही केले जात असे. नवाश्मयुगामध्ये शेती व पशुपालनामुळे मानवी जीवनशैलीत कमालीचा बदल घडून आला. या घटनेला ऑस्ट्रेलियन पुरातत्वज्ञ गॉर्डन चाइल्ड याने नवाश्मयुगीन क्रांती असे संबोधलेले आहे. या प्रकरणातील प्रमुख उपमुद्दा 1.3 पहा, भारतातील आद्य शेतकरी. त्यामध्ये पहा, भारतीय उपखंडात इसवी सनापूर्वी 8,000च्या सुमारास नवाश्मयुगाची सुरुवात झाली. या काळातील मानवाने घासून गुळगुळीत केलेल्या हातकुराडीच्या मदतीने जंगलतोड करून लागवडीसाठी जमीन तयार केला. इसवी सनापूर्वी 7,000च्या सुमारास उदयास आलेल्या मेहरगढ येथील नवाश्मयुगीन मानवाने बार्ली व गव्हाचे पीक घेतल्याचे पुरावे मिळतात. याच सुमारास गंगेच्या खोऱ्यात लोहरा देवा या नवाश्मयुगीन संस्कृतीचा उदय झाला. हे स्थळ उत्तर प्रदेशातील संत कबीरनगर जिल्ह्यात आहे. येथील शेतकरी भात शेती करत होते. महाराष्ट्रात इसवी सनापूर्वी 10,000 ते इसवी सनापूर्वी 4,000 या काळात मध्याश्मयुगीन मानव गुहामध्ये व शैलाश्रयाच्या आश्रयाने राहत होता. या ठिकाणी शैलाश्रय असं म्हटलेलं आहे पहा. शैलाश्रय म्हणजे डोंगराच्या जे काही कपाऱ्या असतात त्या कपाऱ्यांच्या आश्रयाला राहणे, म्हणून या ठिकाणी शैलाश्रयांच्या आश्रयाने राहत होता असा उल्लेख आलेला आहे. नद्यांच्या काठावर वावरणारा हा मानव गारगोटीच्या दगडांची सूक्ष्मास्त्रे बनवत होता. परंतु महाराष्ट्रात नवाश्मयुगीन स्वरूपाची स्थळे मिळालेली नाहीत. महाराष्ट्रातल्या आद्य शेतकऱ्यांच्या गाव वसाहती ताम्रपाषाण युगीन होत्या. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील इनामगाव हे ताम्रपाषाण युगीन शेतकऱ्यांच्या गाव वसाहतीचे महत्वाचे उदाहरण आहे. या प्रकरणातील प्रमुख उपमुद्दा 1.4 पहा, स्थिर गाव वसाहती, त्यांचे संघटन आणि व्यवस्थापन. त्यामध्ये पहा, नवाश्मयुगीन स्थिर गाव वसाहतीच्या सुरुवातीला 25 ते 40 लोकांचा समूह होता. नित्य नेमाने लागवड सुरू झाल्यानंतर किमान 50 लोकांचा समूह बनला. तर पूर्णपणे शेती व पशुपालनावर अवलंबून असलेल्या कायमस्वरूपी गाव वसाहतीमध्ये किमान 100 लोकांचे समूह असावेत. या काळातील लोकांची घरे गोल झोपड्यांच्या स्वरूपात असावेत. वस्तीच्या मध्यवर्ती सामायिक जागेत धान्य व इतर वस्तूंची साठवण केली जात असे. त्यावर नियंत्रण ठेवणारी एखादी मध्यवर्ती यंत्रणा होती. परंतु त्याच वेळेस वैयक्तिक घर, कुटुंबाच्या सीमा, शेतजमिनीवरील मालकी हक्क, कौटुंबिक नातेसंबंध व स्वतःच्या घरापुरते अन्नोत्पादन या गोष्टी अस्तित्वात आल्या. घरातील उत्पादन विषयक खास कौशल्याचे प्रशिक्षण आपल्या पुढील पिढीला देण्यास सुरुवात झाली.
यातूनच सामाजिक, कौटुंबिक व वारसा अधिकाराचा उदय झाला. आता या प्रकरणातील प्रमुख उपमुद्दा 1.5 पहा. उद्योग, व्यापार आणि दळणवळण. त्यामध्ये पहा, नवाश्मयुगीन स्थिर गाव वसाहतीमध्ये दगडी हत्यारे, अवजारे, मातीची भांडी, रंगीत दगडापासून व शंखांच्या गाभ्यापासून मणी बनवण्याचे व्यवसाय चालत होते. जपानमधील जामोन संस्कृतीत मध्याश्म युगातच मातीची भांडी बनवण्यास सुरुवात झाली होती. हे अपवाद वगळता इतरत्र नवाश्म युगाच्या दुसऱ्या टप्प्यातच मातीची भांडी बनवण्यास सुरुवात झाल्याचे दिसते. त्यामध्ये अन्न शिजवण्यासाठी, अन्न वाढण्यासाठी व अन्न साठवण्यासाठी उपयोगात येणाऱ्या भांड्यांचा समावेश होता. सुरुवातीच्या काळातील भांडी हाताने घडवलेली, तर नंतरच्या काळातील भांडी चाकावर घडवलेली आहेत. ही एकरंगी, पृष्ठभाग घासून गुळगुळीत केलेली, कोरून, ठसे उमटवून, चिखलांच्या पट्ट्यात चिटकवून नक्षीकाम केलेले, तर नंतरच्या काळात रंगीत नक्षीकाम केलेले भांडे बनवलेले आहेत. पुढचा मुद्दा पहा. भांडी बनवण्यासाठी पुढील गोष्टींचे ज्ञान असणे आवश्यक होते. आता त्यात कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ते पाहूया. त्यात पहिली गोष्ट आहे चिकण मातीचा स्रोत माहीत असणे. म्हणजे भांडी बनवण्यासाठी जी काही माती लागते त्या मातीला चिकण माती असं म्हणतात. तर ती माती कुठे मिळते हे माहीत असणे गरजेचे आहे. दुसरा मुद्दा पहा, ती वाहून आणण्याची तजवीज करणे. म्हणजे ती माती ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणाहून कामाच्या ठिकाणी ती माती आणण्याची तजवीज करणे. तिसरा मुद्दा पहा, माती उत्तम प्रकारे मळून तयार करणे. त्यानंतर चौथा मुद्दा पहा, भांड्याला हवा असलेला आकार देणे. पाचवा मुद्दा पहा, भांडे सुशोभित करणे. आणि सहावा मुद्दा पहा, योग्य तापमानाला म्हणजेच 850 अंश सेल्सिअस ते 900 अंश सेल्सिअस या तापमानात भाजणे. नवाश्म युगामध्ये मातीच्या भांड्याप्रमाणेच इतर काही कौशल्यावर आधारित हस्तव्यवसाय आणि कारागिरांचे वर्ग उदयाला आले होते. मणिकाराने वापरलेली हत्यारे, मणी बनवत असताना वाया गेलेले दगडांचे तुकडे, सदोष असल्यामुळे टाकून दिलेले अर्धवट मणी यावरून नवाश्मयुगीन कारागिरांनी रंगीत गारगोटीच्या दगडापासून व शंखापासून मणी बनवत असल्याचे स्पष्ट होते. पुढचा मुद्दा पहा, मणी बनवण्याच्या कार्यपद्धतीतील टप्पे. त्यामध्ये पहिला टप्पा आहे मणी बनवण्यासाठी उपयुक्त असलेले दगड आणि शंख यांचे स्रोत माहीत असणे. दुसरा टप्पा पहा, तेथून तो कच्चा माल मिळवणे. तिसरा टप्पा पहा, तो कामाच्या जागेपर्यंत वाहून आणणे. चौथा टप्पा पहा, ओबडधोबड दगडापासून किंवा शंखांच्या गाभ्यापासून गुळगुळीत नियमित आकारांचे मणी घडवणे. या व्यवसायामध्ये कामाची विभागणी होऊन विशेष कौशल्यावर आधारित कारागिरांचे वर्ग उदयास आल्याचे दिसून येते. नवाश्म युगामध्ये झालेल्या तंत्रज्ञानातील विकासामुळे वस्तूंचे उत्पादन वाढून व्यापाराला चालना मिळाली. व्यापारात हत्यारे, अवजारे, मातीची भांडी, मणी, शेती, धान्य इत्यादींचा समावेश होता. व्यापारामध्ये वस्तू विनिमयाची पद्धत अस्तित्वात होती. वस्तू विनिमयाची पद्धत म्हणजेच एखाद्या वस्तूबद्दल दुसरी वस्तू देणे, म्हणजेच एक वस्तू देऊन दुसरी वस्तू घेणे. नवाश्म युगामध्ये सुरुवातीच्या काळात दळणवळणाच्या साधनांचा अभाव होता. परंतु या काळाच्या दुसऱ्या टप्प्यात सामानांच्या ने-आणसाठी प्राण्यांचा वापर होऊ लागला. या काळातील मानवाला झाडे तोडण्याचे व लाकूड कामाचे तंत्र अवगत झाल्यानंतर लाकडाच्या अखंड उंडक्यांचा वापर वाहतुकीसाठी होऊ लागला. तर नंतरच्या काळात
लाकडी ओंडक्यांचे छेद घेऊन वर्तुळाकृती तुकड्यांचा चाक म्हणून वापर होऊ लागला. त्यामुळे दळणवळण क्षेत्रात क्रांती घडून आली. नवाश्मयुगीन काळातील हत्यारे, शेतीपूरक वस्तू, मातीची भांडी, मणी, उद्योग, व्यापार, दळणवळण या क्षेत्रातील प्रगती या सर्व पुराव्यावरून त्या काळातील सांस्कृतिक इतिहास, भौतिक स्तरावरील संपन्नता, इतर संस्कृतीशी असलेला व्यापारी संबंध या गोष्टी संबंधीची माहिती मिळते. पुढचा मुद्दा पहा. भारतातील काही नवाश्मयुगीन स्थळे. त्यामध्ये पहिला स्थळ आहे भारतीय उपखंडाचा वायव्येकडील प्रदेश. त्यामध्ये पहा, या प्रदेशात इसवी सनापूर्वी 7000 ते इसवी सनापूर्वी 6000 या पहिल्या टप्प्याच्या काळात मातीची भांडी बनवायला सुरुवात झालेली नव्हती. तर इसवी सनापूर्वी 6000 ते इसवी सनापूर्वी 4500 या दुसऱ्या टप्प्याच्या काळात मातीची भांडी बनवायला सुरुवात झाल्याचे दिसून येते. दुसरा मुद्दा पहा, जम्मू आणि काश्मीर. त्यामध्ये पहा, येथील बुरझुम आणि गुपक्राल येथे इसवी सनापूर्वी 2500च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव वसाहतीची सुरुवात झाली. तिसरा मुद्दा पहा, उत्तर प्रदेश. येथील चोपनी मांडो, कोल्ढिवा आणि महागरा येथे इसवी सनापूर्वी 6000च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव वसाहतींची सुरुवात झाली. चौथा मुद्दा पहा, बिहार. त्यामध्ये पहा, येथील चिरांड, सेनुवार या ठिकाणी इसवी सनापूर्वी 2000च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव वसाहतींचा उदय झाला. पाचवा मुद्दा पहा, ईशान्य भारत. आसाममधील दाओजली हडिंग येथे इसवी सनापूर्वी 2700च्या सुमारास नवाश्मयुगीन गाव वसाहतींचा उदय झालेला असून तेथे मिळालेली हत्यारे चीनमधील हत्यारांशी साम्य दर्शवणारी आहेत. सहावा मुद्दा पहा, दक्षिण भारत. त्यामध्ये कर्नाटक. कर्नाटकात संगणकल्लू, मस्की, ब्रह्मगिरी, टेक्कलकोटा, टिकलीहाळ, हल्लूर या ठिकाणी नवाश्मयुगीन गाव वसाहतींचे अवशेष मिळालेले आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेश. त्यामध्ये पहा, नागार्जुनी कोंडा या ठिकाणी नवाश्मयुगीन गाव वसाहतींचं अस्तित्व असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. तर तामिळनाडूत पय्यमपल्ली येथे इसवी सनापूर्वी 4 ते 3 शतकात नवाश्मयुगीन गाव वसाहतींचा उदय झालेला दिसून येतो. या प्रकरणातील शेवटचा प्रमुख उपमुद्दा 1.6 नागरीकरणाची सुरुवात. त्यामध्ये पहा, स्थिर गाव वसाहतीमध्ये दीर्घकाळ राहिल्यानंतर नवाश्मयुगीन समाजामध्ये वैयक्तिक घरे आणि शेत जमीन याच्याबद्दल मालकी हक्काची भावना निर्माण झाली. सामायिक जमीन, गावाच्या सीमा याबाबत जागृती निर्माण झाली. व्यापार, उद्योग आणि समाज जीवनाचे नियंत्रण करण्यासाठी नियम तयार होत गेले. धार्मिक आचारविधी निर्माण झाले. शासन व्यवस्था निर्माण झाली. विविध व्यवसाय करणारे लोक एकत्रित आले. त्यामुळे गाव वसाहतींची लोकसंख्या वाढली आणि गाव वसाहतींचे परीघ विस्तारून आद्य नगरे उदयास आली.